बुलढाण्यामध्ये मतदार यादीमध्ये घोळ झालाय। मृत्यूचा दाखला आधार कार्डला लिंक करा। आमदार संजय गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे ही मागणी केली आहे। वारंवार निवडून येण्यासाठी काहींची परत नोंदणी केल्याचा गायकवाड यांनी आरोप केलाय। तर मनसे महाविकास आघाडीमध्ये यावी यासाठी राऊतांनी सपकाळ यांची तक्रार केली असंही गायकवाड यांनी म्हटलं। मनसेच्या भूमिकेमुळे काँग्रेसचा मतदार दुखावला जाणार। आघाडीत सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होत नसल्यानं ताटातूट होण्याची शक्यता असल्याचं सुद्धा गायकवाड म्हणतात। संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या त्या निमित्ताने मतदार यादीचा घोळ जो आहे हा संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळतोय। हाच प्रकार जो आहे तो बुलढाण्यात देखील उघडकीस आलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आहेत। भाऊ, खरं तर संपूर्ण राज्यभरातच हा मतदार याद्याचा जो आहे तो घोळ पाहायला मिळतोय। बुलढाण्यात देखील असा घोळ झाल्याचं तुमच्या निदर्शनास आलेलं आहे। तुम्ही तक्रार देखील केलेली आहे। काय नेमका संपूर्ण प्रकार आहे? बघा, बुलढाणा शहरातल्या काही नगरसेवकांनी वारंवार निवडून येण्याकरता संभाजीनगर, जालना, काही नगरपालिका क्षेत्रातली, काही महापालिका क्षेत्रातली, काही जिल्हा परिषद क्षेत्रातली किमान 3-4 हजार नावं आपल्या बुलढाणा शहरात टाकलेली आहे। काही परिवारांची नावं तर 5-5 प्रभागात कुटुंबाच्या कुटुंब आहेत। या शहरातून जे अधिकारी शहर सोडून गेलेत आणि त्यांची नावं आजही कायम आहेत आणि मृत्यू झालेल्या तर किमान 10% लोकांची नावं कायम आहेत। आणि मग कोणीतरी यांच्या नावाने येत आणि बोगस मतदान मानतात आणि त्याच्यामुळे जो योग्य परिणाम असतो निवडणुकीचा जो लोकांनी दिलेला असतो तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। मला वाटतं मी 6 महिन्यापूर्वी या विषयावर बोललो होतो की जर राजसाहेबांचा पक्ष शिवसेनेसोबत जाईल तर काँग्रेसलाही पटणार नाही। कारण ज्या पद्धतीने राजसाहेबांच्या पक्षाची भूमिका तीव्र त्या ठिकाणी मुंबईकरांसाठी राहिल्या आहेत त्याच्यामुळे काँग्रेसचा मतदार हा त्या ठिकाणी दुखावला जाणार आहे। आणि म्हणून हे आम्ही मागेच सांगितलं होतं की हे कधी ना कधी यांच्यामध्ये टोकाचा विषय येईल, वादावादी होईल आणि एखाद्या वेळेला याचा परिणाम त्यांच्या मैत्रीवर होईल। असे 17 पक्ष कधीच टिकत नसतात। महाविकास आघाडी असेल की आणखी इतर पक्ष असेल, कारण प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते, प्रत्येकाला मोठ्या पदावर बसायचं असतं आणि आघाड्यांमध्ये असं होत नाही। आघाड्यामध्ये कुठेतरी एकालाच ते स्थान मिळतं, त्याच्यामुळे अनेकांची स्वप्न भंगली जातात। आणि म्हणून आयुष्यभर जे स्वप्न हे लोक पाहतात की मला सीएम व्हायचंय, मला DCM व्हायचं, तर ते आघाड्यांमध्ये शक्य होत नाही। त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाचं अनेकांचं स्वप्न असतं, महापौराचं पण असतं, नगरपालिकेचं पण असतं। मग या आघाड्याच्या माध्यमातून ते होत नाही आणि त्याच्यामुळे ती ताटातूट होऊन जाते। संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।